अनेकांना सल्ला देताना पाहिलं असेल की फायनान्स शिकायचं आहे तर सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाच. पण तुम्हाला ते वाचायची गरज नाही, कारण यात काय सांगितलं आहे हे फक्त एका मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. पहिला लेसन, संपत्ती ती आहे जी तुम्ही पाहू शकत नाही. म्हणजे अनेकांना घर, गाडी, बंगला या गोष्टी संपत्ती वाटते, पण प्रत्यक्षात मात्र ती संपत्ती नसून जी दिसत नाही म्हणजे तुमची गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, FD किंवा बॉन्ड्स ही खरी संपत्ती आहे. नंबर 2, कंपाऊंडिंग म्हणजे जादू आहे, पण त्यासाठी खूप वेळ लागेल. वॉरन बफेटची नेटवर्थ सध्या $160 बिलियन आहे, पण आपली 90% संपत्ती ही त्यांनी 50 क्रॉस केल्यावर निर्माण केली आहे. म्हणजे तुम्ही 5,000ची SIP केली तर ते 2.5 कोटी रुपये नक्की बनतील, पण त्यासाठी तुम्हाला 30 वर्ष वाट पाहावी लागेल. नंबर 3, स्वातंत्र्य हे पैशांमुळे मिळणारा सर्वात मोठा डिव्हिडंड आहे. जर तुम्ही सकाळी उठून हे ठरवू शकत नसाल की आज तुम्हाला काय आणि कोणासोबत काम करायचं आहे, तर तुमच्याकडे कितीही संपत्ती असली तर त्याचा काय फायदा. नंबर 4, तुमचे आर्थिक निर्णय परिपूर्ण असण्याची गरज नाही, ते फक्त योग्य असायला हवेत. स्टॉक मार्केट सरासरी 15% आणि रिअल इस्टेट 10% रिटर्न्स देते. तरीही रिअल इस्टेट मधून लोक जास्त कमावतात, कारण रिअल इस्टेट लोक 20 ते 30 वर्षांनी विकतात किंवा विकतच नाहीत. त्यामुळे त्याला कंपाऊंडिंग होण्यासाठी वेळ मिळते. नंबर 5, श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हर्षद मेहता, सुब्रतो रॉय हे सर्व एका वेळी खूप श्रीमंत होते. या सगळ्यांना श्रीमंत होता आलं, पण राहता आलं नाही. बाकी पैशांचं ज्ञान वाढवायचं असेल तर पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा.